तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सायन्सच्या ऑनलाईन क्लासमध्ये. आज आपला अभ्यासाचा विषय राहणार आहे इयत्ता 7वीचं स्टँडर्ड 7th चॅप्टर नंबर 16 नॅचरल रिसोर्सेस. टिल नाव यू आर फॅमिलियर विथ नॅचरल रिसोर्सेस. इफ आय आस्क यू questions about definition about the natural resources, you can easily answer it. Natural resources are the substance which are obtained from the nature. आणि मनुष्याच्या आपण त्याचा वापर करतो आणि निसर्गापासून ते आपल्याला मिळतात, म्हणून त्याला आपण म्हणतो नॅचरल रिसोर्स. मग नवीन या प्रकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? नॅचरल रिसोर्स आतापर्यंत आपलं 5वी मध्ये झालं, 6वी मध्ये झालं. वेगवेगळ्या याच्यामध्ये माहीत आपल्याला वेगवेगळे प्लांट्स, वेगवेगळे त्यानंतर प्राणी जे आहेत, नंतर अबायोटिक बायोटिक फॅक्टर्स जे आहेत ते नॅचरल रिसोर्समध्ये समाविष्ट होतात, जे मनुष्य त्याच्यासाठी वापर करतो. परंतु या प्रकरणामध्ये आपण अर्थच्या लिथोस्फिअरमध्ये आढळणारे जे नॅचरल रिसोर्स आहे त्यांचाच अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहे. थोडंसं डीप हे प्रकरण जाणार आहे. थोडंसं समजण्यासाठी पहिल्याच वेळेस हा कन्सेप्ट असल्यामुळे तुम्हाला थोडंसं पूर्ण मागचं पुढचं ज्ञान जे आहे एकमेकांना जोडून जे आहे या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आणि आज राहणार आहे या प्रकरणाचा पहिला भाग, पार्ट 1. या पार्ट 1मध्ये आपण आज या प्रकरणाची सुरुवात आपण करणार आहे. प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. दिलेल्या गोष्टी, दिलेले स्क्रीनशॉट तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे, आळस करायचा नाही. सुरुवात करायची मग नॅचरल रिसोर्सच्या प्रकरणाला सुरुवात करू आपण. नॅचरल रिसोर्समधलाच नॅचरल रिसोर्स नावाचा पॉईंट आहे. म्हणजे नॅचरल रिसोर्स काय आहे याची उजळणी आहे. त्यामुळे आपण आता याचा अभ्यास म्हणजे थोडक्यामध्ये आता हे आपण बघू. तुमच्या पुस्तकाचं पान जिथं चॅप्टर नंबर 16 लिहिलेलं आहे, नॅचरल रिसोर्स लिहिलेलं आहे. या नॅचरल रिसोर्समध्ये पहिला प्रश्न आपल्याला लेट्स रिकॉल अंतर्गत विचारलेला आहे. वारंवार सांगतो की लेट्स रिकॉल मीन्स इट इज रिलेटेड टू द प्रिव्हियस स्टँडर्ड. पूर्वीच्या इयत्तांशी संबंधित आहे, म्हणूनच तो रिकॉल आहे. थोडंसं आठवा. आपण याच्या अंतर्गत आपल्याला 2 प्रश्न विचारलेला आहे. नंबर 1, व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्स. नंबर 2, गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल रिसोर्स. म्हणजे पहिलं म्हणजे नॅचरल रिसोर्सची डेफिनेशन काय आहे आणि नॅचरल रिसोर्सचे एक्झाम्पल्स काय आहेत, या 2 प्रश्नांचे उत्तरं जे आहेत आता आपल्याला द्यायचे आहेत. काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आणि याचं उत्तर एकेकाचं तुम्हाला मी जे देणार ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण देईल, व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्स. Substances occurring in nature that satisfy a variety of our daily needs are called natural resource. म्हणजे निसर्गामधले असे सबस्टन्स की जे आपली सॅटिस्फाय म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करतात, व्हरायटी ऑफ अवर डेली नीड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करतात, त्यांना नॅचरल रिसोर्स असं म्हटल्या जाते. पहिला प्रश्न, त्याचं उत्तर सोपं आहे, तुम्हाला ते लिहायचं आहे. आता 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पुस्तकात दिलेलं आहे, पण मी थोडंसं त्याच्यामध्ये वेगळं स्वरूपाचं उत्तर तुम्हाला देतो. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल रिसोर्स. त्याच्यामध्ये सॉईल आहे, स्टोन म्हणजे दगड आहेत, मिनरल्स आहेत, एअर हवा आहे, वॉटर आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत. ऑन अर्थ आर सम एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल रिसोर्स. म्हणजे व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल रिसोर्सेस? सॉईल, स्टोन, मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिजे, ज्याचा आता अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहे, म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. एअर, नंतर वॉटर, नंतर प्लांट्स आहेत, नंतर ॲनिमल्स आहेत पृथ्वीवरचे, ज्यांचा आपण बैलचा वापर करतो, आपण कोंबडीचा वापर आपण करतो, काही वनस्पतींचा वापर आपण करतो. या सगळ्यांचा नॅचरल रिसोर्समध्ये काय होतो? समावेश होतो. पुढचा मुद्दा आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय लिथोस्फिअर. हे सुद्धा रिकॉल अंतर्गतच विचारलं, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे, परंतु थोडीशी उजळणी या लिथोस्फिअरबद्दलची आपल्याला करायची आहे. माझ्या मागे एक काहीतरी चित्र तुम्हाला दिसतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्फिअर्सची नावं आहेत, जे पृथ्वीवर आहेत, तुम्हाला फॅमिलियर आहेत, माहीत आहेत.
त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर आहेत, लिथोस्फिअर आहेत, बायोस्फिअर आहे आणि हायड्रोस्फिअर आहे. आपण एकमेकांची माहिती घेऊ जेणेकरून तुम्हाला लिथोस्फिअर काय आहे ॲक्च्युली ते तुम्हाला समजून येईल. सर्वप्रथम बघणार आहे आपण ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मीन्स काय? इट्स अ एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ, इट इज नोन ॲज ॲटमॉस्फिअर. हवेचं आवरण जे पृथ्वीभोवती आहे तिला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. लिथोस्फिअर थोडंसं मागे राहू देऊ आपण, अगोदर बायोस्फिअर आपण बघू. बायोस्फिअरमध्ये तुमच्या अंतर्गत हायलाईट काय झालेलं आहे? ते दोन मासे पकडत आहेत, त्यानंतर हरण जे आहे ते पाणी पित आहे, म्हणजे हे सजीव आहे. मासे सजीव आहे, तो मॅन जो आहे तो वुमन जे आहे ते सजीव आहे, हरण जे आहे ते सजीव आहे. ते म्हणजे याचा अर्थ बायोस्फिअर कन्सिस्ट ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तर ह्यूज जे काही असतील सगळेचे सगळे ॲनिमल्स आणि प्लांट्स जे आहेत या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? तर बायोस्फिअरमध्ये होतो. तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी मी समजून सांगित आहे, त्यामुळे मी थोडंसं हे डीपमध्ये घेतो. आता हायड्रोस्फिअर म्हणजे काय? पाणी हायलाईट त्या ठिकाणी झालं, त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी. जो पाण्याचं जे आवरण आहे म्हणजे याच्यामध्ये लेक आहेत, रिव्हर्स आहेत, त्याच्यानंतर सीज आहेत, त्याच्यामध्ये ओशन्स आहेत, यांचं जे आवरण आहे पृथ्वीवर त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. आणि पुढचं येते लिथोस्फिअर. आणि इथं हे कोळं आपलं पूर्ण होते. लिथोस्फिअर म्हणजे काय? लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचं जे आवरण आहे त्याला आपण म्हणतो लिथोस्फिअर. जे जमीन आहे तिला काय म्हणतो आपण? लिथोस्फिअर. म्हणजे तुम्हाला ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, बायोस्फिअर, हायड्रोस्फिअर तुम्हाला समजलं. आणि लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचं आवरण, ज्याला आपण मृदा आवरण असं म्हणतो, तेही तुम्हाला समजलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण बघू. मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण आता घेऊ. व्हॉट इज मीन बाय लिथोस्फिअर? लिथोस्फिअर इज द लँड पोर्शन ऑफ द अर्थ सरफेस. म्हणजे पृथ्वीचा जो जमिनीचा भूभाग आहे त्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? लिथोस्फिअर. प्रश्न त्याची उत्तर, तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे. चला आता आपण हळूहळू आता या प्रकरणातल्या दुसऱ्या मुद्द्याला आपण हात लावणार. नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट. नॅचरल रिसोर्समधला पुढचा मुद्दा आहे नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट. आता हा जो याच्यामधला क्रस्ट नावाचा जो शब्द आहे याची सुद्धा उजळणी आपल्याला झालेली आहे, परंतु प्रकरण समजून घेण्यासाठी आपण ही नव्यानं थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. क्रस्ट काय आहे ते बघा. तुमच्यासमोर पृथ्वीची रचना, अंतरंगाची रचना दर्शवणारी आकृती आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही नावं दिसत आहेत. क्रस्ट, मॅन्टल, आउटर कोर, इनर कोर. म्हणजे याचा अर्थ आपण पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती 6वीत आणि 5वीत आपली झालेली आहे. जो आईस्क्रीमसारखा जो असा आपल्याला एक आकृती होती 5वी किंवा 6वीमध्ये, ते त्याच्यामध्ये आपल्याला हे क्रस्ट, मॅन्टल, आउटर कोर, इनर कोर हे भाग झालेले आहे. आता आपण त्यावेळेस त्याचा डीप अभ्यास केला होता, त्यामुळे आपण आता त्याचा खूप फारसा अभ्यास करणार नाही. फक्त याच्यातलं आपल्याला काय महत्त्वाचं आहे? याच्यातलं आपल्याला महत्त्वाचं आहे क्रस्ट. काय महत्त्वाचं आहे? क्रस्ट महत्त्वाचं आहे. या प्रकरणात आपण काय पाहू? क्रस्ट. द आउटर मोस्ट लेअर ऑफ द लँड इज कॉल्ड ॲज क्रस्ट. म्हणजे जमिनीच्या भूभागाचं जे कवच आहे, वरचा भाग आहे, जो कडक भाग आहे, त्याला आपण क्रस्ट असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेस मी क्रस्ट म्हणेल, लक्षात घ्यायचं की जमिनीच्या वरचा भूभाग, वरचा म्हणजे खाली जमिनीमध्ये तो काही किलोमीटरपर्यंत आहे, कडक आहे, टणक आहे, त्याला क्रस्ट असं म्हटल्या जाते. बाकीच्यांचा आपण जास्त विचार आपण या प्रकरणामध्ये करणार नाही, कारण जर केला तर प्रकरण विनाकारण लांबेल आणि त्याचा काही औचित्य या ठिकाणी नाही. ते मागच्या इयत्तांमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता तुम्हाला क्रस्ट म्हणजे काय ते समजलं. आता पुढचा याच्यावर आहे द अर्थ लिथोस्फिअर इज मेड अप ऑफ लँड अँड हार्ड क्रस्ट बिनीथ इट. म्हणजे क्रस्ट म्हणजे लिथोस्फिअर जो आहे हा कोणापासून बनला? याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या, लँड आणि हार्ड क्रस्ट. म्हणजे वरचा जमिनीचा भूभाग आणि त्याच्या खालचा असलेला कडक टणक असा भाग, या दोघांचाही समावेश क्रस्ट या अंतर्गत होतो. आता जे लिथोस्फिअर आहे इट इज नॉट अ होमोजिनियस बट इट इज मेड अप ऑफ मेनी टाइप्स ऑफ रॉक्स. आता याच्यामध्ये सायंटिफिक एक शब्द आलेला आहे होमोजिनियस. होमोजिनियसचा अपोजिट शब्द आहे हेट्रोजिनियस. आता त्या हेट्रोजिनियसबद्दल आपण जाणार नाही. जे लिथोस्फिअर जे आहे ते होमोजिनियस नाही आहे,
म्हणजे एकसारखं नाही आहे, म्हणजे सगळीकडे बिलकुल जसं एकसारखा भाग दिसतो त्या प्रकारे तो नाही आहे. इट इज मेड अप ऑफ मेनी टाईप्स ऑफ रॉक्स. अगेन रॉक अँड रॉकचे जे टाईप्स आहेत ते सुद्धा मागच्या इयत्तांमध्ये झालेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांपासून तो बनलेला आहे. तो होमोजिनियस नाही, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आहेत रॉक्सचे. रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट इन्क्लूड्स मिनरल्स, ओअर्स, मिनरल ऑइल अँड अदर फ्युएल्स, रॉक्स, वॉटर, एलिमेंट्स अँड एक्सेट्रा. या अर्थच्या क्रस्टमध्ये काय काय सापडते? या अर्थच्या क्रस्टमध्ये सापडते मिनरल्स, ज्याला खनिजे असं म्हणतो. या प्रकरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणारच आहे. ओअर्स, ओअर्सला मराठीमध्ये धातुके हे नाव आहे. मिनरल्स मीन्स धातू, ओअर्स मीन्स धातुके. आता याचाही डेफिनेशन मी ज्यावेळेस तुम्हाला देईल त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल मिनरल्स आणि ओअर्स काय आहेत. मी जर तुम्हाला असं म्हटलं की मिनरल्स आर ऑब्टेन फ्रॉम ओअर्स, हे मिनरल्स जे आहेत ते ओअर्सपासूनच डिराईव्ह केलेले आहेत, काढलेले आहेत. तर ते कसे काढलेले आहेत त्याचा अभ्यास आपण नंतर करू. मिनरल ऑइल, खनिज तेल, ज्याच्यामध्ये डिझेल, पेट्रोल, केरोसिन जे आहे याला आपण मिनरल ऑइल असं म्हणतो. अँड अदर फ्युएल्स, जसं कोल आहे, त्यानंतर नॅचरल गॅस आहे, बरोबर आहे, क्रूड ऑइल आहे, हे सगळेचे सगळे जमिनीच्या आतमधून काढलेले आहेत. रॉक्स म्हणजे खडक, वॉटर म्हणजे पाणी, आणि वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स, नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत. हे एलिमेंट्ससुद्धा कुठं सापडतात? तर अर्थच्या क्रस्टमध्येच सापडत असतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहे. तर या मुद्द्याबद्दलचे जे प्रमुख पॉईंट आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आता म्हणजे जो मागचा आपण निळ्या स्वरूपातलं जे हेडिंग दाखवलं त्याच्या खाली हे आता जे पॉईंट मी तीन पॉईंट सांगणार आहे हे तुम्हाला लिहायचे आहेत. या तीनचा स्क्रीनशॉट तुम्ही झाल्यानंतर घ्यायचा आहे आणि त्या वरच्या हेडिंग अंतर्गत जे आपण निळ्या रंगाचं हेडिंग फिरलं होतं ते हेडिंग लिहायचं आणि हे 3 पॉईंट जे आहेत ते त्याच्या खाली नोट्सच्यासाठी तुम्हाला लिहायचे आहेत. आतापर्यंत आपण याच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे काय पाहिले बघा. अर्थ लिथोस्फिअर कन्सिस्ट ऑफ लँड अँड हार्ड क्रस्ट बिनीथ द लँड, म्हणजे जमिनीच्या आतमधलं असलेला हार्डचा जो म्हणजे कठीण कवच आहे आणि वरचं जी जमीन आहे त्यांचा समावेश लिथोस्फिअर अंतर्गत होतो. सेकंड मुद्दा आपण काय पाहिला? लिथोस्फिअर इज नॉट अ होमोजिनियस बट इट इज कंपोज्ड ऑफ मेनी काइंड्स ऑफ रॉक्स. वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांपासून ते बनलेलं आहे. होमोजिनियस असं मिक्सचर ते नाही आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये पाहिला की रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट इन्क्लूड्स मिनरल्स, ओअर्स, मिनरल ऑइल, अदर फ्युएल्स, रॉक्स, वॉटर, एलिमेंट्स अँड एक्सेट्रा. या अर्थच्या लिथोस्फिअरमध्ये काय काय सापडते? मिनरल्स सापडतात, खनिज सापडतात, ओअर्स म्हणजे धातुके सापडतात, मिनरल ऑइल खनिज तेल सापडते, वेगवेगळ्या प्रकारचे आणखी फ्युएल सापडतात ज्याच्यामध्ये कोल आहे, नॅचरल गॅस आहे, नंतर रॉक सापडते, वॉटर सापडते आणि वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्ससुद्धा आहेत या क्रस्टमध्येच आपल्याला सापडते. हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जेणेकरून तुमच्या प्रकरणाची रिव्हिजन जी आहे ती लवकर होईल याच्या हिशोबाने मी तुम्हाला त्या शिकवल्यानंतर महत्त्वाचे पॉईंट जे आहेत तुमच्या समोर जे आहे ते मांडत आहे. हे सुद्धा तुमच्या नोट्सबुकमध्ये तुम्ही जर लिहिलं आणि नंतर जर वाचलं तर तो मुद्दा पूर्ण वाचण्याची आवश्यकता नाही. मेन पॉईंट वाचले तर तुम्हाला तो मुद्दा समजून येईल. पुढचा आपण मुद्दा पाहणार आहे मिनरल्स अँड ओअर्स. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मिनरल्सचा मराठी अर्थ होतो धातू अँड ओअर्सचा अर्थ होतो धातुके. ते 2 काय आहेत, काय गडबड आहे ते आता आपण बघणार आहे. बघा हे हेडिंग जे आहेत याच्या अंतर्गत जे पॉईंट सांगतो ते याच हेडिंग अंतर्गत तुम्हाला नंतर लिहायचं आहे ज्यावेळेस मी तुम्हाला लिहायला सांगेल. मिनरल्स अँड ओअर्सबद्दल आपण माहिती बघूया. मिनरल्स वेल्थ हॅज ॲन इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग द नॅचरल रिसोर्स. बघा वेल्थ म्हणजे संपत्ती म्हटलेली आहे, मिनरल्स म्हणजे धातूंना, मिनरल म्हणजे खनिजांना जे आहे ते संपत्ती म्हटलेली आहे. इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग द नॅचरल रिसोर्स, नॅचरल रिसोर्समधले महत्त्वाचे असतात मिनरल्स. मिनरल्स आर फॉर्म्ड बाय द व्हेरियस प्रोसेसेस टेकिंग प्लेस इन द एन्व्हायरमेंट. आता हे मिनरल्स कोणी बनवले? मिनरल्स जे आहेत ते पृथ्वीच्या निर्मितीसोबतच बनलेले आहेत, कारण पृथ्वीच्या वर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया चालतात त्यावेळेसच ते मिनरल जे आहे ते त्याच्यामुळे मिनरल जे आहे ते बनलेले आहेत. द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड अप ऑफ मिनरल्स.
आपल्या पृथ्वीवर जेवढे काही खडक आपल्याला सापडतात त्यांच्यामध्ये मिनरल्स म्हणजेच जे आहे खनिज जे आहे ते सापडते. दिस मिनरल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम मायनिंग. आता मायनिंग अंतर्गत एक चित्र बी आपल्या पुस्तकामध्ये आहे, ज्यावेळेस त्याचा रेफरन्स येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते समजून सांगेल. मायनिंग म्हणजे मिनरल जे आहेत ते ऑब्टेन केल्या जातात, काढल्या जातात. काय करून? मायनिंग म्हणजे खाणकाम करून खनिजे काढल्या जातात. खाणकाम करून खनिजे काढल्या जातात, याचं सोपं उत्तर आहे. चित्र ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते पिक्चरच्या स्वरूपामध्ये समजून सांगेल, त्यावेळेस तो मुद्दा तुमचा जास्त क्लिअर होईल. याच्यातला पुढचा भाग आहे ओनली अ फ्यू मेटल्स लाईक फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मथ ऑकर इन द फ्रेश स्टेट इन नेचर. आता सगळेचे सगळे काही मिनरल जे आहेत ते त्यांच्या ओरपासून डिराईव्ह केल्या जात नाही. काही त्यांचे जे मिनरल्स आहेत, जे जे मेटल्स आहेत ते फ्रीली एक्झिस्टन्समध्ये आहेत, ते त्याच्या शुद्ध स्वरूपामध्येच पृथ्वीवर सापडतात. त्याच्यामध्ये कोणाकोणांचा समावेश होतो? गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम आणि बिस्मथ. हे जे आहे हे कोणा ओरमध्ये नाही सापडत. ओर ज्यावेळेस समजून सांगेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ते त्याच्या फ्री स्टेटमध्ये आढळतात. अ मेजॉरिटी ऑफ द मेटल्स ऑकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. पण बाकीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मिनरल्स आहेत, मेटल्स आहेत, ते मात्र कंपाऊंडच्या स्वरूपामध्येच ओरमध्ये सापडतात. ओर्समध्ये, धातुकांमध्ये सापडतात. फक्त म्हणजे याचा अर्थ काय? काही ओर्समध्ये मिनरल्स सापडतात, काही फ्री स्टेटमध्ये सापडतात. फ्री स्टेटची यादी जी आहे ती समोर दिलेली आहे. फ्री स्टेटमध्ये कोण कोण येते? गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मथ. म्हणजे कधी कधी पुस्तकाच्या आतमध्ये ज्यावेळेस ओपन बुक टेस्ट असते त्यावेळेस हे प्रश्न विचार किंवा नेचरमध्ये फ्री स्वरूपामध्ये एक्झिस्टन्समध्ये कोणते दोन मिनरल्स सापडतात. मग त्यावेळेस तुम्हाला उत्तर कोणते आलं पाहिजे? गोल्ड, सिल्वर लिहा, तुम्ही कॉपर लिहा, तुम्ही प्लॅटिनम लिहा, बिस्मथ लिहा. इट्स युअर चॉईस. पण ते 2-4 उदाहरणं तुमच्या पाठ. आणि बाकीचे जे मिनरल्स आहेत जे या यादीमध्ये नाही ते कशामध्ये, कशा स्वरूपामध्ये सापडतात? ओर्समध्ये. म्हणजे कधी कधी प्रश्न असाही विचारला जातो की 4-5 नावं तुम्हाला दिल्या जातील आणि तुम्हाला म्हटलं जाईल किंवा प्युअर ओरमध्ये सापडणारे आणि ओरमध्ये न सापडणाऱ्यांची यादी करा. ओरमध्ये जे सापडत नाही त्यांची यादी ऑलरेडी दिलेली आहे. सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मथ हे त्याची यादी दिलेली आहे. याच्यात जे नाहीत ते ओरमध्ये आहेत. याच्यात जे नाहीत ते कशामध्ये आहेत? ते ओरमध्ये आहेत. तेवढी गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. म्हणजे याचा अर्थ बुद्धी चालवण्यासाठी जे प्रश्न विचारले जातात ते मुलांना गोंधळ करण्यासाठी याचा समावेश होतो. म्हणजे एक टोक माहीत असलं तर पुढचं टोक तुम्हाला इझिली समजलं पाहिजे. अ मेजॉरिटी ऑफ मेटल्स ऑकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. आणि कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये मेजॉरिटीचे मेटल्स आहेत ते सापडतात. आता कशाला म्हणायचं ओर्स? मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रपोर्शन ऑफ मेटल आर कॉल्ड ॲज ओर. म्हणजे जे मेटल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे त्याचं जे पर्सेंटेज आहे त्या ओरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात. त्याच्यामध्ये पण आपल्याला जे काढायचं त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये सापडते. त्याला आपण ओर्स असं म्हणतो. मीन्स ओर्स इज नथिंग बट द मेटल्स रिच ओर्स. म्हणजे जे मेटल्स आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये असलेलं धातू जे आहे त्याला आपण ओर्स म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड असतात पण या मेटलचं, या मिनरलचं प्रमाण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. द प्रॉपर्टीज ऑफ द मिनरल्स बिकम क्लिअर फ्रॉम देअर कॅरेक्टरिस्टिक्स, कलर, लस्टर, हार्डनेस, शेप, लेंथ म्हणून आपण, क्लेवेज ऑर फ्रॅक्चर म्हणतात त्याला, किंवा स्ट्रिक असं त्याला म्हटले जाते. आता हे ओर जे आहेत ज्याच्यामध्ये हे सापडतात या मिनरलचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सापडते. जसं उदाहरणार्थ त्यांचा कलर सापडेल. जसं आयर्नचं मिनरल्स आहे त्याचा कलर लाल स्वरूपामध्ये सापडतो, बरोबर आहे. लस्टर ते जे समजा ज्याच्यामध्ये आपल्याला कॉपर सापडेल किंवा दुसरं काही एक सापडेल, ॲल्युमिनियम सापडेल, त्याचा ॲल्युमिनियमचा रंग आणि त्याचा रंग, त्या ओरचा रंग जो जवळपास मिळता जुळता राहील. हार्डनेस, कडकपणा, त्याचा शेप, त्याची क्लिवेज ऑर फ्रॅक्चर, त्याला पडलेल्या फटी, आणि स्ट्रिक म्हणजे छटा. या वेगवेगळ्या याच्यावरून आपल्याला कोणतं त्याच्यामध्ये मिनरल सापडेल याचा अंदाज लावता येतो.
आणि त्याच्यापासून ते डिराईव्ह केल्या जातात मिनरल्स. मेटल्स ऑब्टेन फ्रॉम देअर ओर बाय द एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन impurities of sand and oil in ore are called as gang. बघा आता हे मेटल ज्याच्यापासून काढल्या जातात, ज्या ओरपासून काढल्या जातात अँड प्युरिफिकेशन आणि त्यांना शुद्ध केल्या जाते, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अशुद्धी असेल. मग ही अशुद्धी कोणाची? इम्प्युरिटीज ऑफ सँड, वाळू त्याच्यामध्ये असते, सॉईल म्हणजे माती त्याच्यामध्ये असते आणि त्या वाळू आणि माती जे मिसळ केलेलं असते त्याला म्हणतात गँग. त्याला काय म्हणतात? गँग असं म्हणतात. आता गँगचा जर तसा अर्थ जर पाहिलं म्हणतो तर खोडकर लोकांची टोळी, त्याला आपण गँग म्हणतो की नाही. पण या सायन्सच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मेटलचा विचार केला जातो, या गँगचा अर्थ होते त्याचं आता त्याच्यामध्ये असलेलं आपण म्हणू त्याला इम्प्युरिटीज ज्या मिसळलेल्या असतात, म्हणजे सँड आणि सॉईलच्या, त्याला म्हणतो आपण गँग. त्याला काय म्हणतो आपण? धातू मिश्रिते, म्हणजे किंवा मिश्रित काही मिश्रण केलेलं असते त्याच्यामध्ये या मातीचं आणि याचं, त्याला गँग असं म्हटल्या जाते. तुम्ही गँग म्हणूनच लक्षात ठेवा, तुम्ही त्याचं मराठी स्वरूपामध्ये लक्षात घ्यायचं नाही. म्हणजे मिनरल्स असतात, सॉईल असते आणि सँड असते, यांचं जे ओर, यांच्यापासून जो ओर बनतो त्याला म्हणतो आपण गँग. त्याला काय म्हणतो आपण? गँग. आता महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि हे तुम्हाला मुद्दे जे आहेत हे 10 मुद्दे जे आहेत येणारे तुम्हाला एकाखाली एक त्या हेडिंग अंतर्गत, नीडसर हेडिंग जे झालं होतं त्या हेडिंग अगोदर लिहायचं आणि त्याच्याखाली हे येणारे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत, पूर्ण होऊ द्यायचे आणि नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. मग तुम्हाला आता मी आतापर्यंत समजून सांगितलेले आहे ऑलरेडी ते, परंतु तुम्हाला वापस एकदा परत समजावून सांगतो जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. मिनरल वेल्थ इज ॲन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. हे मिनरल वेल्थ जी आहे ती इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स आहे. मिनरल्स आर फॉर्म्ड बाय द डिफरंट प्रोसेस टेकिंग प्लेस इन द एन्व्हायरमेंट. हे मिनरल्स कसे तयार झालेले आहेत? वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते बदल होत असतात. पृथ्वीवरच्या बदलांमुळे हे मिनरल्स बनलेले आहेत. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड अप ऑफ मिनरल्स विच कॅन बी ऑब्टेन्ड बाय द मायनिंग. म्हणजे हे जे मिनरल्स जे आहेत, म्हणजे रॉक्स ऑन द अर्थ, हे रॉक जे आहेत, खडके जे आहेत ते मिनरल्सपासूनच बनलेले आहेत आणि मायनिंग करून म्हणजे खनिज काम करून ते काढल्या जातात. ते चित्र ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते समजून सांगेन. चौथा मुद्दा आहे, सम एक्झाम्पल्स ऑफ द मेटल्स दॅट ऑकर इन द फ्री स्टेट. आता काही जे मेटल्स आहेत ते फ्री स्टेटमध्ये सापडतात. गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम, बिस्मथ हे जे आहे ते त्यांच्या फ्री स्टेटमध्ये सापडतात. बट मेजॉरिटी ऑफ द मेटल्स ऑकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. सहावा मुद्दा याच्यामध्ये, ओर्स आर द मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रपोर्शन ऑफ मेटल. ओर कोणाला म्हणायचं? ज्यामध्ये त्या मेटलचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याला काय म्हणायचं? ओर असं म्हणायचं. सातवा इम्पॉर्टंट मुद्दा आहे, मेटल्स आर ऑब्टेन फ्रॉम देअर ओर्स बाय द एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन. हे जे मेटल्स आहेत हे त्यांच्या ओर्समधून 2 प्रोसेसने काढल्या जातात, वेगळे काढल्या जातात. त्याच्यामधले एक्स्ट्रॅक्शन आहे त्यांना वेगळं केल्या जाते आणि प्युरिफिकेशन आहे त्यांना शुद्ध केल्या जाते. म्हणजे वेगळंही काढल्या जाते आणि शुद्धही केल्या जाते, तरच तो जो आहे मेटल आपल्याला मिळतो. 8 इम्पॉर्टंट पॉईंट आपण शिकलो, ऑब्टेनिंग मेटल्स फ्रॉम ओर्स इज इकॉनॉमिकल. हा मुद्दा आपला त्यावेळेस राहिला होता, पण या ठिकाणी मी तुम्हाला तो समजून सांगतो. ऑब्टेनिंग मेटल्स फ्रॉम द ओर्स इज इकॉनॉमिकल, म्हणजे ओरपासून मेटलला काढणे हे इकॉनॉमिकल म्हणजेच परवडते. ॲक्च्युली पृथ्वीवर सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच मिनरल जे आहेत ते वेगवेगळ्या छोट्या क्वांटिटीमध्ये सापडतात, परंतु त्यांचं एक्स्ट्रॅक्शन करणं, त्यांना प्युअर करणं जर खूपच कमी प्रमाणात, आता तुम्हाला म्हटलं जर का असं जर असेल समजा की 10 आपल्या भागामध्ये सोनं सापडत नाही, मग पण सोनं या जमिनीमध्ये सापडते जरूर आपल्याही भागामध्ये, पण त्याचं पर्सेंटेज एवढं कमी असते की ते काढायला परवडत नाही.
म्हणून ते काढणं इकॉनॉमिकल नाही आहे. पण ओअर्समधून मेटल्स काढणं हे इकॉनॉमिकल म्हणजेच परवडण्यासारखं आहे. म्हणजे म्हणजे ॲल्युमिनियमचा जो ओअर असेल त्याच्यामधून ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट करणं, कॉपरचा ओअर असेल त्यामधून कॉपरला एक्स्ट्रॅक्ट करणं हे जास्त सोपं आणि इकॉनॉमिकल आहे, ज्यामुळे खर्च जो आहे तो कमी होतो. हा 8वा मुद्दा आपला मागे राहून गेला होता, पण आपण याच्यामध्ये तो पूर्ण केला. 9व्या मुद्द्यामध्ये इम्प्युरिटीज ऑफ सँड अँड सॉईल इन द ओअर आर कॉल्ड गँग. म्हणजे ओअरमधले जे सँड आहे किंवा जे सॉईल आहे त्यांचं जे इम्प्युरिटीज आहे त्याला एक शब्द पाहिला आपण गँग नावाचा. धातू अशुद्धी असं त्याला म्हटल्या जाते. अशुद्धी आपण म्हणू त्याला, गँग म्हणजे अशुद्धी. आणि 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे मिनरल्स आर द कॅरेक्टरीज बाय द प्रॉपर्टीज सच ॲज देअर कलर, लस्टर, हार्डनेस, शेप, क्लेवेज, त्यालाच फ्रॅक्चर असं म्हटलं जाते. आणि स्ट्रेक म्हणजे छटा. म्हणजे हे मिनरल्स जे आहेत ते वेगळे कसे समजतात आपल्याला, त्यांचा रंग, त्याचे कठीणपणा, त्या जे मेटल्स आहेत, जे मिनरल्स आहेत त्याच्यावरून त्या ओअरला जो आहे तो प्राप्त होत असल्यामुळे त्याच्यावरून समजल्या जाते. आता याच्यातला एक ब्रेन पॉवर अंतर्गत 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. दोन्ही प्रश्नाचं उत्तर मी एक एक करत तुम्हाला देत आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 10 पॉईंटचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे आणि नंतर तो तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तिथं जायचं, तुम्हाला जिथं दिसते योग्य तिथं स्क्रीनशॉट काढायचा आणि मग ते 5 आणि त्याच्या बाद 10 असे 10 मुद्दे ते आहे हेडिंग अंतर्गत लिहायचे आहे. यूज युअर ब्रेन पॉवर असं हेडिंग टाकायचं आहे. आणि याच्या अंतर्गत हे 2 प्रश्न जे आहेत ते आता येतात. त्याच्यामध्ये व्हाय आर ऑल मिनरल्स नॉट ओअर्स. म्हणजे सगळे मिनरल्स जे आहेत ते ओअरमध्ये सापडत नाही. त्याचं उत्तर तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे याच्यामध्ये. अँड व्हॉट इज मीन बाय मेटल मिनरल अँड नॉन मेटल मिनरल. मेटल मिनरल आणि नॉन मेटल मिनरल काय आहे ते आपण आता बघूया. चला, व्हाय आर मिनरल्स नॉट ओअर्स याचा उत्तर देताना प्रश्न तुम्हाला अगोदर पुस्तकात दिलेला आहे त्यामुळे नाही दिसला तरी चालते. मिनरल्स आर सबस्टन्सेस दॅट ऑकर नॅचरली इन द अर्थ क्रस्ट. म्हणजे मिनरल्स काय आहे, हे नॅचरली एक्झिस्टन्समध्ये असलेले सबस्टन्स आहेत जे अर्थच्या क्रस्टमध्ये सापडतात. ओअर्स अँड आर मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रपोर्शन ऑफ मेटल. ओअर कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये हाय प्रपोर्शन ऑफ मेटल आहे त्याला म्हणतो आपण ओअर. These metals can be extracted from the ores in a convenient way. आणि सोप्या मेथडनं म्हणजे एक्स्ट्रॅक्शन आणि प्युरिफिकेशनच्या मेथडनं त्यांना वेगळं केल्या जाते. तिसरा इम्पॉर्टंट पाय आहे एव्हरी मिनरल इज नॉट सुटेबल अँड प्रॉफिटेबल फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ पर्टिक्युलर मेटल. म्हणजे सगळ्याच प्रकारचे मिनरल जे आहेत हे म्हणजे सगळ्याच प्रकारच्या सगळ्याकडूनच काढून शुद्ध करणे पॉसिबल नाही आहे, इकॉनॉमिकल नाही आहे. त्यामुळे त्यांच्या स्पेसिफिक ओअरमधूनच त्यांना वेगळं काढल्या जाते. The extraction of the metals can be done conveniently from the ores. Some minerals which can be classified as ores of that metal. म्हणजे आता हा थोडासा डीप मुद्दा आहे त्यामुळे इथं आपण तो घेतलेला नाही. जसं ॲल्युमिनियम जे आहे, तुम्ही एक इंटरनेटवर सर्च करा ना, ॲल्युमिनियम ओअर म्हणून सर्च करा, तुम्हाला काहीतरी वेगळे नावं दिसून येईल, पण ज्याचं मेन नाव ॲल्युमिनियम तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल जरूर. म्हणजे याचा अर्थ काय, त्या ओअरमध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. करून पहा, इंटरनेटवर शोधून पहा. 5वा मुद्दा आहे हेन्स ऑल द ओअर्स आर ऑफ द मिनरल्स बट ऑल मेटल्स आर नॉट ओअर्स. म्हणून ऑल ओअर्स आर मिनरल्स म्हणजे ओअरमध्ये मिनरल्स सापडतात, बट मिनरल्स आर नॉट ओअर्स म्हणजे मिनरल जे आहेत ते ओअरमधून सापडतील की नाही याची गॅरंटी नाही. अशा प्रकारचं हे जे आहे 5 महत्त्वाचे पॉईंट्स त्या प्रश्नाच्या उत्तराचे आहेत. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ. व्हॉट इज मीन बाय मेटल मिनरल अँड नॉन मेटल मिनरल. याचं उत्तर आपण असू म्हणून मेटल मिनरल म्हणजे काय, द मिनरल दॅट कंटेन्स मेटॅलिक एलिमेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये मेटल, ज्या मिनरलमध्ये म्हणजे मिनरलमध्ये आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो त्याला आपण मेटल मिनरल असं म्हणतो. आणि नॉन मेटलची पण सिंपल डेफिनेशन आहे, द मिनरल दॅट डज नॉट कंटेन मेटॅलिक एलिमेंट. दुसरा एलिमेंट असू शकतो पण मेटॅलिक एलिमेंट नसेल तर त्याला नॉन मेटल मिनरल असं म्हटल्या जाते. इट कंटेन्स नॉन मेटॅलिक एलिमेंट म्हणजे मेटॅलिक एलिमेंट्स त्याच्यामध्ये नाही आहे, धातू त्याच्यामध्ये सापडणार नाही, पण अधातू म्हणजे जे धातू नाही आहे ते मात्र त्याच्यामध्ये जरूर सापडतात.
आता शेवटच्या मुद्द्यामध्ये मायनिंग हा शब्द आला होता. आतापर्यंत आपण पाहिलं की मेटल्स जे आहेत हे मायनिंगच्या करून काढल्या जाते, त्याला म्हणतो खाण. मिनरल जे आहेत ते हे जे ओर आहेत जमिनीच्या आतमध्ये असतात त्यांना काढण्यासाठी खाण लागते. म्हणजे खाण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणातूनच ते काढले जातात. आणि खाणीमध्ये काढण्यासाठी बघा आतमध्ये बोगदा केलेला आहे, त्यानंतर JCBचा वापर केलेला आहे जेणेकरून त्या ओरला काढल्या जाते. नंतर त्याच्यातून एक्स्ट्रॅक्शन केल्या जाते, नंतर त्यांचं प्युरिफिकेशन केल्या जाते आणि आपल्याला एक पर्टिक्युलर मिनरल असा मिळतो. अशा स्वरूपामध्ये आपण आज आपला पहिला भाग जो आहे तो या ठिकाणी समाप्त केलेला आहे. पुढच्या भागामध्ये नॅचरल रिसोर्सबद्दल आणखी काही माहिती आपण घेणार आहे. मी तुम्हाला आताच सांगतो की हे प्रकरण एकाचदार सांगितल्यानं समजत नाही, वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यानं म्हणजे जसं जसं तुम्ही जास्त वेळ त्याला ऐकसाल, एकदा पूर्ण समजून घेऊन वापस एकदा परत पाहसाल, त्यावेळेसच हे प्रकरण तुमच्या लक्षामध्ये येईल. ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी तुमच्या नोटबुकमध्ये जरूर लिहायचं आणि वारंवार हे प्रकरण जे आहे ते रिव्हर्स फॉरवर्ड करून पाहायचं तुम्हाला आहे. तोपर्यंत बाय 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 बाय. टेक केअर.